सौरभ बोलतो ठीक आहे ये भेटायला. मग ती थोड्या वेळाने सौरभला भेटण्यासाठी निघते आणि तिला बकऱ्या जातात दिसतात. बकऱ्यांकडे बघता बघता तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते. आई गं मी पडले, मला लागलं. ती स्वतःला सावरून पुढे चालत राहते. एकीकडे सौरभ भेटण्याच्या ठिकाणी पोचला होता. तो विचार करत होता, वा आज मला नीतासोबत बोलायला भेटणार. असं बोलून सौरभ एक एक पाऊल पुढे टाकत होता. काही वेळानंतर सौरभ नीताची वाट बघू लागला. त्याला वाटलं नीता येते की नाही, की कुठल्या कामामध्ये अडकले असं त्याला वाटू लागलं. तितक्यात नीता समोरून येते आणि सौरभ तिला विचारतो, का गं एवढा टाईम का झाला? नीता बोलते, अरे तुला काय सांगू, कामं करत होते, कामं करता करता टाईम झाला. नीता सौरभला विचारते, तू कधी पोचलास? सौरभ बोलतो, हा काय 15 मिनटं झाले तुझी वाट बघतोय, अजून येतेस. नीता बोलते, अरे सॉरी मला टाईम झाला ना, सॉरी. अरे मी येता येता बकऱ्यांकडे बघताना माझा पाय घसरला आणि मी खाली पडले म्हणून उशीर झाला. सौरभ हसायला लागतो आणि त्यासोबत नीतासुद्धा हसायला लागते. काही वेळानंतर नीता बोलते, चल सौरभ मी निघते, मम्मी घरी वाट बघत असेल. असं बोलून ती निघते आणि सौरभ पण निघून जातो.